अहो काय मुक्ता वर एकटीच आहेस तू आणि बरस थांब मी आलो पटकन. अहो आपण ऐकत. अगं मुक्ता आता पण नाही बीण नाही, तू जिथे आहेस तिथेच थांब, कुठेच जाऊ नकोस. आणि तुझ्या आजूबाजूला जर कोणी असेल ना तर प्लीज त्यांना काहीतरी कारण सांगून कळटी दे. मी आलोच वरती पटकन. सारंग, हा नाश्ता केलास का तू? अगं आजी काय आहे माहितीये का, अगं मी घाईत आहे ग थोडा. असू दे. ठीक आहे आता तू एवढा आग्रह करतेस तर घेतो. काय म्हणतायत अहो? मी काय म्हणते, आपण ते त्यातलं राहिलं होतं ते करूयात का? हो ना, ठीक आहे. आजी मुक्ताने खाल्लं नसेल ना? तिला कशाला नाश्ता, हळदी उपाशी. तिनं मला आधीच सांगितलंय, सारंगनं घास भरवल्याशिवाय मी काही खाणार नाही. असं आहे होय. भेटीचं ह्यापेक्षा दुसरं चांगलं कारण कोणतं असू शकेल? अरे देवा, घ्या आता. हॅलो मुक्ता, मला माहितीये तू काही खाल्लं नाहीयेस, तो मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येतोय. मस्त आपण दोघं एका प्लेट मध्ये खाऊ. नाही नाही नको. अगं आता नो कारण मुक्ता, मला काहीच ऐकायचं नाही. तू ये पटकन, मी आलो वरती. हा भेट बाय 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 बाय. भले बहादर, पागल प्रेमवीर. आमचे बंधू तुमच्या एक झलकसाठी खूपच तरसलेले दिसतायत नाही? आणि तू त्या बिचाऱ्या तहानलेल्या जीवाला एवढ्या इझिली विहिरीजवळ येऊ देणार नाही असं दिसतंय. चालू दे. कसं आहे, आपण बायका सजण्या नटण्यात एवढा वेळ घेतो ना, तर थोडा भाव तर खायलाच हवा ना. खूप गोड दिसते. तुम्ही पण लय गोड दिसताय. तिजोरीच्या चाव्या इथेच ठेवलेल्या होत्या ना. कुणाशी बोलताय? बोलत कुणाशी होतात? काय शोधाशोध चालली एवढी? मी कुणाशी नाही बोललो. अहो आता बोलत होतात काहीतरी. मी काय, मी ते हे गोळ्या. अगं डॉक्टरनी दिल्यात ना, मला असं विचित्र होतं ना काहीतरी, मी विचित्र वागतो, काहीतरी विसरायला होतं, तर ते डॉक्टरनी गोळ्या दिल्यात ना, त्या गोळ्या तंबाखूच्या. कुणाच्या गोळ्या दिल्यात ना? तंबाखू म्हणालात का तुम्ही? वैजंती, मी तंबाखू कधीतरी खाल्लाय का? मी मी चुकीचं ऐकलं. अहो थांबा, मी शोधते गोळ्या, तुम्ही तिथे शोधा. काय तंबाखू? चुकलं. मी मिळत नाहीयेत मला. चुकीचं ऐकलं. इथं समोर होत्या. हे असं होतं खरंच. याच आहेत ना? याच. आणि तुम्हाला काही हवं असेल तर शोधाशोध करू नका, माझ्याकडे मागा, मी देते. हिला तिजोरीच्या किल्ल्या मागू काय? नाही नको. नाही राहू दे. काय हवंय का? नाही राहू द्या. नक्की? राहू दे. मग मला काम आहे. कोणाशी बोलत होते? बघते, चल आवर लवकर, पूजेला बसायचंय ना. गजा थांब की जरा. मी नाही बसणार पूजेला. अगं काय बोलते तू? मोठ्या मालकीनबाईंनी सांगितलंय, आणि त्यांचा शब्द मोडायचा म्हणजे त्यांचा अपमान नाहीये का? आई अगं, मी अशी कशी पूजेला बसू? मुक्ताताई सारंगदाजींचं लग्न, रेणुकाताईंचं लग्न आणि मावं लग्न यात लई मोठा फरक आहे. मावं मन अजून त्यांना नवरा मानायला तयार नाही, आणि मी कुणासाठी उपास तापास करू?
मंगळागौर एवढी महत्वाची पूजा कशी करू मी? अगं बघते अगं तिची इच्छा नाहीये तर कशाला तिच्यावर जबरदस्ती करती? आता तुम्ही उगा तिच्याकडे घेऊ नका. त्यापेक्षा मुक्ताच्या सासरच्यांना काय वाटत हे जास्त महत्वाचं आहे ना. आणि ही पूजेला का नाही बसली हे विचारल्यावर काय सांगायचंय मी? बघते मी काय बोलते तुला कळतंय ना? अनबिलीवेबल दिसते यार. तू इथे काय करतोय? मी इथे ते नाश्ता नाश्ता. तू इथे उभा राहून नाश्ता करतोय? नाही 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 म्हणजे मी नाश्ता नाही करत आहे. म्हटलं माझी मुक्ता एवढी धावपळ करते सो तिला वेळ नसेल ना नाश्ता करायला म्हणून तिच्यासाठी मी नाश्ता घेऊन आलोय. मुक्ता ऐक ना, मला पण खूप भूक लागली. तुला पण? हा मग तू तुझा नवरा आहे ना त्याला सांग ना. घे तुझ्यासाठी. नाही नाही मला नको. अगं नको म्हणजे यार मुक्ता ह्याला काय अर्थ आहे? मी तुला म्हटलं होतं ना की तू मला भेटायला ये. तू भेटायला पण नाही आलीस आणि आता नाश्ता घेऊन आलो तर हे पण खात नाहीयेस. तू तिच्या आधी खाल्लंस म्हणून ती रुसलीये तुझ्यावर. खरंच? वय अरे वेडा, असं वाईट नको वाटून घेऊ. अशा बायकोचा रुसवा काढण्याचा चान्स परत नसतो येता, तेही मुक्तासारख्या बायकोचा. सो तू मनसोक्त हिचा रुसवा काढा पण मी गेल्यावर. ओके बाय 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 बाय. अहो सॉरी यार मुक्ता, खरंच लक्षात नाही राहिलं माझ्या. ए मुक्ता सांग ना मी काय करू म्हणजे तुझा हा रुसवा कमी होईल. मी 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 उठा बशा काढू का? नाही, काही गरज नाही. मग मुक्ता गरज नाही तर खा ना. अहो नाही नाही म्हणाले ना. मुक्ता खा नाही तर मी उपोषणाला बसे ना. तुम्ही ना काय घे. काय हा काय झालं तुमचं इथे? आज तरी निदान एकमेकांना सोडा. अगं नाही आई, अगं फ्रीचा होता मी, मोकळं सोडलंय आम्ही. हो हो हो. आणि मुक्ता चल तू पूजेला बसायचं ना. आणि तुझा आई बाबा पण आले. वय येईल ती आई, येईल ती. हो आणि तू नाही येणार आहेस? नाही मी पण येतो नाश्ता संपून. हो बर. मुक्ता चल माझ्या बरोबर. वय चल चल. अगं पुढे बघून चाल ना, आपल्याला पुढे जायचंय मागे नाही. चल.
गजा, हे गजा, इकडे ये. बोला ना. हळू हळू ना, थांब. काय तू या ताईला बोलवतो का? हा. काय झालं? हे बघा, हळू बोल ना. हे बघा, मला 2 ताई आहेत. एक मुक्ताताई आणि एक भक्तीताई. आणि 2 दाजी आहेत. एक सारंग दाजी आणि एक तुम्ही. अरे तू या भक्तीताईला बोलवतो का? आपण ज्या गेस्ट रूम मध्ये बसलो होतो ना, तिथं ते आहे. मी बोलवलं म्हणून सांगतो का? तुम्ही चुकलाय. भक्तीताई रूम मध्ये नाहीये. भक्तीताई रूम मध्ये नाहीये. मग कुठे गेली? ती मुक्ताताई सोबत पूजा करीती. भक्ती इथं बसली पूजा. हा. गजा तुझा, मी मागच्या दरवाजात जाऊन समोर नेतो. का बरं? अरे भक्तीला सरप्राईज. हा हा तुझा. हा चाल चाल. आणि म्हणायचंय मम मम आत्मनः. आत्मनः. गावाधरनं पूजा चालली, संपायचं नावच घेत नाही. हा, कधी संपणार आहे ही पूजा? काय रे बाबा, ही पूजा संपणार कधी? मी एक काम करू काय? त्या गुरुजीला उचलून पळवून नेऊ काय? काहीतरीच काय बोलतोयस काशा? अरे नाही तर काय, वैताग आलाय. उगा आपलं पहाटेच उठवून ठेवलंय मला. आणि हे जॅकेट एक फालतू. अरे बाबा, अरे रावसाहेब पहाटेच उठतात, चांगले कपडे घालतात, आणि किती दिवस हे सगळं आजारपणाचं सोंग घेऊन लोळत बसणार आहेस बाबा? हा, अरे त्यांच्यापासून काहीतरी चांगल्या गोष्टी घे ना रावसाहेबांच्या. एवढा चांगला का होता त्यो? तू काय माहित येडा खोळा कुठला. बघ ते जाऊ दे. मी काय म्हणतो, या बायका खेळायला येणार त्या केव्हा येणार? केव्हा? अरे तो नाचाचा कार्यक्रम सकाळी नाहीये, रात्री आहे. रातच्याला? अरे वा 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 वा. मग आता लय भुका लागल्या तरी आपण तोपर्यंत काय तर खाऊन घेऊ. अरे अरे त्या पूजेला बसलेल्या बायका आहेत ना सवाष्ण, त्या पहिल्या खाणार, नंतर मग आपण खायचं. अरे लेका, मग हे आधी नाही का सांगायचं? मी बसलो असतो पूजेला सवाष्ण म्हणून. अरे बायका सवाष्ण असतात, पुरुष सवाष्ण नसतात. पुरुष नाही. मी काय म्हणतो, आता हे रातच्याला येणार की नाही, खेळणार काय ते, आपण तोपर्यंत फुगडीची प्रॅक्टिस करूया काय? फुगडी? अरे रावसाहेब फुगडी खेळू शकत नाहीत. अरे रावसाहेब खेळत नाही, यो काशा आहे ना, काशा खेळतोय. आपण काम करूया, तुझ्यावर प्रॅक्टिस करतो, आणि त्या सगळ्या बायका आल्या की नाही, त्यातला जो आयटम आवडेल तिच्या बरोबर खेळतो फुगडी. हे काशा, अरे काय रे, काय अवलंबलंयस हे सगळं तू? मजा येईल. काय उत्सव मूर्ती, लक्ष कुठे आहे? नाही काही नाही, आता तुम्ही खाऊन घ्या. आमचा नाश्ता सगळ्यांचा झालेला आहे पोटभर. तुमचा उपास आहे, त्यामुळे तुम्ही पोटभर जेवा. त्याचा उपवास आहे? हो. अच्छा, म्हणून तू माझ्या हातून खात नव्हतीस का? म्हणजे तू चोरून चोरून तिला खायला घालत होतास, भरवत होतास? आई चोरून वगैरे असं नाही, म्हणजे बघ सगळे नाश्ता करत होते, तो मी म्हटलं की काय काय माणुसकी म्हणून मी तिला विचारलं, पण फोर्स नाही केला मी. म्हणजे तू रेणुकाला विचार, मी फोर्स केला का? नाही, फोर्स नाही केला मी. ओ माणुसकी का? बर 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 बर. पण काय ग मुक्ता, तू उपवास धरणार होतीस तर मला का नाही सांगितलंस? मी पण धरला असता ना उपवास. अरे तुला कळायला हवं होतं. तुझं जर मुक्तावर प्रेम असेल तर तुला आपसूक कळायला पाहिजे होतं की मुक्ताचा आज उपास आहे ना प्रेम. यार याला काय अर्थ आहे? म्हणजे मी उपवास नाही धरला म्हणून ते माझं प्रेम खोटे? विसरलो यार, नाही समजलं मला. ए मुक्ता, तू सांग ना यांना की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, सांग ना.
काय ग? अगं बोल ना. अच्छा, मी उपवास धरला नाही म्हणून रागवलीस का माझ्यावर? रेणुका प्लीज तू बोल ना तिला. वेद तू काय हसतोयस? अरे तू बोल ना तिला. दादा, मुक्ताताई रुसली ना तर तिच्या रुसव्याला सपोर्ट करण्यासाठी रेणुका बोलत नाहीये. आणि मला एक सांग, तू का नाही धरलास उपास? हा जावई आहे ना म्हणून सोडतो याला. आणि म्हणूनच मी जास्त सावध असतो, कारण आमची ही कधी रुसतच नाही. नाही का 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 म्हणून विचार. हा का? कारण हे असे रुसवे फुगवे नकोत ना, म्हणून हिच्या वाटणीचे सगळे उपवास मी आधीच करून टाकतो. काय आपण यांना दाखवायचं नाहीये ना, सगळं गमतीत गमतीत घ्यायचंय. मग अशी मी सांगितलं तसं, म्हणून मी आता हसते. खोलीत चला आपल्या, कुठूनच काढते तुम्हाला. ओरिनो, करा सुरुवात करा. काय कट्टी? नाही मुक्ता, अजून किती वेळ असं रुसवा धरणार आहेस? अबोला सोड ना आता. हे बघ, तसंही एवढ्या सुंदर दिसणाऱ्या बायकोने एवढा वेळ रुसायचं नसतं. नाहीतर काय होतं? अगं, आपल्या मनावर कोरले जाणारे हे प्रेमळ क्षण आपल्याला अनुभवता येत नाही, कायमचे निसटून जातात. मुक्ता, तू आता बोलली नाहीस ना तर मी कायमची कट्टी घेईन ना तुझ्यासोबत. असं काय लहान मुलांसारखं वागताय? वा 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 मुक्ता, तू ना एकदम अनबिलिव्हेबल आहेस. म्हणजे रुसणार तू, रागवणार तू, अबोला तू धरणार, आणि लहान कोण तर मी. वा, मी कुठे रुसले होते? पूजेला बसलेल्या बायकांनी जेवताना बोलायचं नसतं ना, म्हणून बोलले नव्हते मी. असं काही असतं का? काहीही बोलतेस मुक्ता तू, काही काही. खरंच, आता रेणुकाताई, भक्ती हे कुठे बोलत होते? आठवा बरं. हो यार, बरोबर म्हणतेस तू, त्या बोलत नव्हत्या. माझ्या लक्षातच नाही आलं. आणि लक्षात येणार तरी कसं? मी पूर्ण वेळ ही तुझी ब्युटी, हा तुझा शृंगार तर बघत होतो. किती गोड दिसतेस तू. सकाळपासून तुलाच बघतो, असं वाटते माझीच नजर तुला लागेल. अगं आई, मुक्ताताई सारंगदाजींचं लग्न, रेणुकाताईंचं लग्न आणि मावं लग्न यात लई मोठा फरक आहे. मावं मन अजून त्यांना नवरा मानायला तयार नाही, आणि मी कुणासाठी उपास तापास करू?